सूरजजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरमध्ये. 25-26 वर्षानंतर अचानक हे बरोबर 2 दिवस मतदानाच्या आधी अचानक हे प्रकरण अजितदादांना का आठवलं? खरं तर कदाचित त्यांना कुठल्या तरी पत्रकाराने त्या ठिकाणी प्रश्न विचारावा किंवा तिथं काही परिस्थिती तशा पद्धतीची उद्भवली असेल म्हणून ते प्रकरण त्यांच्या आठवलं असेल आणि त्याने त्यावेळी बोलला असेल. परंतु मला वाटतंय की हे आता निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामुळे आरोप प्रत्यारोप होत असतात आणि त्याच्यामध्ये दादांकडे माहिती असेल तर ते माननीय मुख्यमंत्र्याकडे देतीलच. त्यांच्याकडे समजा आताच्या घडीला कुण्या अधिकाऱ्यानं काही सांगितलं असेल, त्याने आधी मी ती प्रतिक्रिया ज्यावेळेस ऐकली त्याच्यामध्ये स्पष्टपणे असे म्हणलेत की अधिकाऱ्यानं मला येऊन सांगितलं. आता ते अधिकारी कोण, का सांगितलं, त्याचं इंटेन्शन काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहतीलच. परंतु मला वाटतंय ह्याला कुठल्या राजकीय हेब न बघता आपण ज्यांनी काही चुकीचं केलंय त्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील, हा मला विश्वास आहे. ह्याला कुठल्याही राजकीय अँगलनं निवडणुकीचा काळ म्हणून न पाहता मला वाटतंय एक चुकीच्या पद्धतीनं कोणी प्रक्रिया राबवली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आमचं म्हणणं आहे. सूरजजी, कारवाई व्हावी हे तुमचं म्हणणं आहे, पण गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री विविध सरकारांमध्ये राहिलेले आहेत स्वतः अजितदादा, आणि त्यावेळेला कारवाई काही केली नाही. पण 27 वर्षांनंतर मात्र हे प्रकरण आता त्यांना सुचलंय, तेव्हा कारवाई न करणं योग्य वाटतं का तुम्हाला? नाही बघा, कसं असतं रोजच्या जीवनामध्ये वावरत असताना एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलं, त्याच्यामध्ये किंमत वाढली, त्याच्यावरती आत्ताच्या एक कुठंतरी आपण रेफरन्सेस देत असताना जुनी गोष्ट आठवली तर आपण सांगत असतो. तशा पद्धतीचं ते झालेलं असेल असं माझं मत आहे. त्यावरती अधिकपणे खुलासा दादाच करू शकतात. परंतु मला वाटतंय याला कुठेही राजकीय एका वेगळ्या ह्याच्यानं न बघता आमचं म्हणणं हेच आहे, याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून जे कोणी चुकीचं त्या काळामध्ये केलं असेल त्याच्याबद्दलचा जी काही कारवाई करायची आहे ते करतील. बरं. केशवजी, तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही, मी सांगितलं ना, आता मला वाटतं की त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानेच त्या विषयात अधिक भूमी मांडली की त्यामध्ये त्यांना कुठल्या तरी अधिकाऱ्याने अशी माहिती दिली असेल. पण मुळामध्ये दादांचा स्वभाव, दादांचा अभ्यासू वृत्ती, या दादा ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष जर गेल्या अनेक वर्ष बघितलं तर गेल्या 25 वर्षामधला अनेक काळ मधले 5 वर्ष सोडली तर दादा सरकारमध्येच आहेत. त्यामुळे दादाला काहीतरी कुणीतरी अधिकारी सांगायची गरज आहे का, हे खरं तर ठीक आहे, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, पण ठीक आहे, असं काही असू शकतं, मी त्यात नाकारत नाही. पण मुळामध्ये हे निवडणुकीच्या निमित्ताने झालेले आरोप प्रत्यारोप आहेत. कारण जो आरोप, मला वाटतं दुःख एवढ्याच गोष्टीचं की आरोप करताना त्यातली थोडी तथ्यता, लॉजिक, तर्क हे तरी मला वाटतं मांडलं गेलं पाहिजे होतं. सरकारशी संबंधित जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती की असं 220 कोटीचं वाटलं म्हणून 330 कोटी करूया, असं कधीच रात्रीतनं करता येत नसतं. मग हे अशक्य गोष्ट असते. पण ठीक आहे, दादांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, दादांचा भाबडा स्वभाव आहे, त्यातनं ते पटकन बोलूनही कदाचित गेले असतील, असंही असू शकेल. पण त्यामुळे मला वाटतं हे 15-16 नंतर दादांकडे जी काही माहिती असेल त्यांनी नक्की जाहीर करावी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. बरं, मला एकच फक्त याच्यामध्ये फार आश्चर्यकारक गोष्ट वाटतेय की खूप कुठेतरी कॅज्युअली